महापालिका क्षेत्रात नाले सफाईचं काम कोणत्या भागात झाले, किती वाहने दिली गेली याबाबतची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची गंभीर बाब स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आली। त्यामुळे नाले सफाईची संपूर्ण माहिती स्थायी समितीच्या सभेत येईपर्यंत ठेकेदाराचे बिल रोखण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी प्रशासनाला दिलेत। महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे। महापालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी करण्यात येत असलेल्या नाले सफाईच्या कामाचा पंचनामा सदस्यांनी सभेत केला। दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी मक्तेदाराबरोबर वाहन पुरवठा करार केला होता। नाले सफाईसह अन्य अधिकाऱ्यांना वाहन पुरवणं असा अजब करार होता। या अंतर्गत पोकलँड, जेसीबी, ट्रॅक्टरसह अन्य वाहने पुरवण्याचा ठेका होता। यासाठी 2 मक्तेदार पात्र होते। यासाठी मक्तेदारांनी कमी दराने निविदा भरल्याने यांना परवडतं कसं असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला। यातच 5 महिन्यात केलेल्या कामाचे लॉकबुकच उपलब्ध नसल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले। कुठल्या विभागाकडून कुणाला किती गाड्या पुरवल्या, गाड्या किती तास फिरल्या याची कुठलीही नोंद संबंधित विभागाकडे, अधिकाऱ्यांकडे नाही। सभापती अतुल माने यांनी नालेसफाईची चौकशी करण्यात यावी, मक्तेदाराला दिलेलं काम कसं दिलं गेलं याची तपासणी करावी। तोपर्यंत प्रशासनाने शॉर्ट टेंडर काढून नव्याने नालेसफाई कामाच्या निविदा काढा असे आदेशही दिले। दरम्यान महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना स्थायी समितीच्या सभेत उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समितीचे सभापती अतुल माने आणि गटनेते संदीप आवटी यांना आलिशान गाड्या खरेदीचा निर्णय सभेत घेण्यात आला। एका गाडीची किंमत 11,90,671 रुपये आहे। 5/12/2025 ला महापालिकेबरोबर वाहनांचा करार केलेला होता। सर्व अधिकाऱ्यांना गाड्या पुरवणे, त्याचप्रमाणे नाले सफाईसाठी पोकलँड, जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर पुरवणे या कामी आरसी रेटनं निविदा मागवण्यात आल्या होत्या। त्या निविदेला 5 मक्तेदारांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये 2 मक्तेदार पात्र ठरले होते आणि त्या वाहनांचे दर इतके कमी होते की आम्हाला त्यामध्ये सर्व सदस्यांना शंका होती की एवढ्या कमी दरामध्ये डिझेल आणि ड्रायव्हर देऊन हे रेट कसे परवडतात। त्या अनुषंगाने प्रशासनाला आज आम्ही विचारणा केली तर एक मोठी बाब त्यामध्ये निदर्शनास आली की 5 महिने झालं काम चालू होऊन पण या ठिकाणी त्या गाड्यांचं लॉकबुकच उपलब्ध नाही आहे। म्हणजे जी लोक महापालिकेचे अधिकारी असतील, ज्या ठिकाणी जेसीबी वापरले असतील, पोकलँड वापरले असतील, त्या ठिकाणी कोणतंही लॉकबुक नाही, त्याची कुठेही नोंद नाही। गेली 5 महिने झाले या ठिकाणी त्यांचं काम होतंय पण महापालिका प्रशासनाकडे कुठलीही त्याची नोंद नाही। सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहित नाही की कुठल्या विभागाला कुणी किती गाड्या दिल्या। आम्ही आज प्रशासनाला विचारले की कुठल्या विभागाकडे गाड्या, तर विनायक जाधव यांच्याकडे यांनी सांगितलं की आमच्याकडे फक्त वाहनं मंजूर करण्याचं माझ्याकडे काम होतं, वाहनं वाटप केलेलं, मला कुठल्याही डिपार्टमेंटला कुठल्याही याला किती गाड्या दिल्यात याची मला कोणतीही कल्पना नाही असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं। मग प्रशासनाला आम्ही विचारलं की तुमच्याकडं गाड्या आलेले माहित नाहीत, कुणाला आलेत माहित नाहीत, तुम्ही यांचं बिल कसं लिहिणार? तर महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं 5 महिन्यामध्ये कुठलंही बिल आम्ही त्याला अदा केलेलं नाही। त्यावर आपण रुलिंग दिलं, आदेश दिले प्रशासनाला की 5 महिन्यामध्ये काम झालेल्या सर्व अधिकाऱ्यांच्याकडून तसेच आपल्या मुकादम असतील यांच्याकडून लॉगबुक घेऊन त्यामधील नोंदी आम्हाला दाखवून त्याची आमच्या स्थायी समितीचे सदस्य शहानिशा करतील आणि मगच झालेल्या 5 महिन्याचं बिल अदा करण्यात यावं। या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख साहेब होते, उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांनी आम्ही प्रश्न उपस्थित केला की आता यावर तुम्ही नालेसफाईचं काय निर्णय घेणार? तर प्रशासनाने सांगितलं की यामध्ये ही जे वाहन पुरवठा आहे यामध्ये मोठा घोळ आहे आणि एवढ्या कमी दरामध्ये कोणीही वाहन पुरवू शकत नाही। तर आम्ही आयुक्त मॅडमना आम्ही विनंती करेन की हे जुन्या वाहनांना नालेसफाईचं काम न देता नवीन टेंडर शॉर्ट नोटीस काढण्यात यावं अशी शिफारस आम्ही स्वतः करू असं स्मृती पाटील आणि निलेश देशमुख साहेबांनी सांगितलं।
बरं.